हाय हॅलो नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ। आता अधिक मास चालू आहे। आता अधिक मासामध्ये खूप साऱ्या गोष्टी केल्या जातात, पण हा दिवस पौर्णिमेचा आहे। आपला व्हिडिओ जरा लेटच आला आहे, पण समजून घ्या। आणि पौर्णिमे दिवशी मी काय काय करते या व्हिडिओमध्ये दाखवते। आणि तसंच या दिवशी मी कुलदेवतेची ओटीही भरली होती, कारण आपल्याला आहे ना प्रत्येक वेळेस जाणं शक्य होत नाही। मग तरी पण आपल्या मंदिरात म्हणा की आपल्या घरामध्ये देवीचा फोटो तरी असतो, टाक तरी असतो किंवा मूर्ती तरी असते, मग आपण आपल्या घरामध्ये ओटी भरू शकतो। आणि या वेळेस आहे ना अधिक मासामध्ये पुरणाचे धोंडे दान केले जातात, देवांना दान केले जातात, नैवेद्य म्हणून ठेवले जातात। तर ते पुरणाचे धोंडेही मी आज बनवले आहेत। तर या व्हिडिओमध्ये मी काय काय केलं पौर्णिमेला हे तुम्हाला डिटेल मी माहिती देते। आता सकाळची सुरुवात तर माझी आहे ना तुळशीच्या पूजनाने होते, कारण आहे ना मंदिरात गेल्याचं मी तुम्हाला अगोदरच सांगितले, केल्यासारखं असं वाटतं मला। तुळशीचं पूजन केल्यानंतर इथं महादेवांचं पूजन केलं, तुळशीचं पूजन केलं छानसं, आणि माझ्या दिवसाची सुरुवात छान चालू झाली। आणि तुळशीचं पूजन करून घेतलं आणि देवपूजा करायची, तर म्हटलं गॅसची पूजन करून घ्यावं, कारण नंतर आहे ना ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी आहे ना आपल्याला देवपूजा करायला किमान 2 तास तरी जातात। त्यामुळं म्हटलं अगोदर गॅसची पूजन करून घ्यावं। गॅसचं पूजन आहे ना दररोज केलं तरी छानच वाटतं, पण पौर्णिमा अमावस्याला असेल तर मी असं स्वस्तिक ते काढते। आता हळदी कुंकाने काढलं तरी चालतं, आणि आता मी ते चंदन पावडर आहे त्याने काढते, त्यानेही काढलं तरी चालतं। आणि गॅसचं पूजन केल्यानंतर खरंच आपल्या घरामध्ये बरकत येते असं म्हणतात ना, ते काही म्हणजे खोटं नाही आहे, ते खरंच आहे। त्यामुळं मग माझे आहे ना दररोज आहे ना स्वस्तिक काढून नाही झालं तरी मी हळदी कुंकू तरी गॅसच्या शेगडीला, आणि आपली शेगडी आहे ना रोज मी संध्याकाळी तर साफ करतेच, पण नाही जमलं तर सकाळ साफ करायची आणि नंतर पूजा करायची। आता सत्यनारायण पूजा आदल्या दिवशीच करावी लागली, कारण पौर्णिमा 2 दिवस होते, त्यामुळं आदल्या दिवशी आपल्याला सत्यनारायण पूजा करायची होती आणि दुसऱ्या दिवशी पौर्णिमेच्या सगळ्या सेवा करायच्या होत्या। कारण प्रदोष काळामध्ये सत्यनारायण केला जातो आणि पौर्णिमा दुपारनंतर संपणार होती, त्यामुळं मग आदल्या दिवशी मी सत्यनारायण केला होता। आणि त्याचीच उत्तरपूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची असते, तर तीच सत्यनारायणांची मी उत्तरपूजा करून घेतली, आरती केली। आपण जेवढी पूजा आठसाने करतो ना तेवढंच आपण काढताना म्हणा की पूजेचं विसर्जित करताना तेही व्यवस्थित केलं पाहिजे। आरती लावून त्याला हळदी कुंकू नैवेद्य ठेवून दीपधूप लावून आपल्याला आहे ना पूजा काढली पाहिजे। आणि जी पूजा केली आहे ना तिथं आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आणि तिथला आपल्याला आशीर्वाद घ्यायचा असतो। तर अशी पूजा मी दरवेळेस कुठलीही पूजा केली तरी पण मी तशा पद्धतीनं काढते। तर आता देवपूजा करायची होती आणि पौर्णिमा होती, तर पौर्णिमा दिवशी मी देवघरातील आहे ना जे तांदूळ ठेवलेले आहेत ना ते तांदूळ सगळ्यातील मी बदलते पौर्णिमेला। असंही कधी कधी पौर्णिमेला नाही जमलं तर मी शुक्रवारी तरी बदलतेच, पण आता अधिक महिन्यातील पौर्णिमेला खरंच विशेष महत्त्व असतं, त्यामुळे या दिवशी मी जेवढं जमलं ना तेवढं करायचा प्रयत्न केला आहे। आणि मग नंतर देवपूजा करून घेतली, कारण पौर्णिमे दिवशी देवपूजा म्हणाल तर आपण थोडासा वेळ घेतो, म्हणजे आपल्या मनासारखी पूजा होते। वेळ घेतो म्हणजे कसं की आपण देवांना पंचामृताने आंघोळ घालतो, त्यानंतर हळदी कुंकू आपण त्यांना नंतर मळवट भरतो, म्हणजे या गोष्टी आपण थोड्या हळूहळू करतो, त्यामुळे थोडासा उशीर होतो। पण असं केल्यानंतरही थोडा वेळ जातो, पण मनाला एकदम असं प्रसन्न असं वाटतं। कळश आपण जो मांडलेला असतो तो आपण आहे ना मंगळवारी शुक्रवारी तो नंतर भरतो, पण आहे ना पौर्णिमे दिवशी आपण नारळ बदलावा, नंतर आहे ना जी प्रॉपर आपण कलशाची पूजा करतो ना तर ते करावे। आणि रोजच्या ह्याच्यात आपण कलशामध्ये विड्याची पानं काही घालत नाही किंवा आंब्याची तरी पानं घालत नाही, पण आहे ना असं काही असेल पौर्णिमा ते तर त्या दिवशी आवर्जून आंब्याची पानं आपल्याला घालायचे आहेत। आणि आहे ना आवर्जून जो नारळ घेतला आहे ना तो त्याच्यावर आहे ना मळवट भरायचं, खूप छान वाटतं। तर अशा रीतीने आहे ना मी प्रत्येक वेळेस कलश भरते, तसंही रोजच मी कलश पौर्णिमा म्हणलं की आपल्याला उंबऱ्याचं हळदीनं लेपन आलंच, आणि उंबऱ्याचं हळदीनं लेपन केल्याशिवाय पौर्णिमा आहे गुरुवार आहे असं वाटतच नाही। आता माझे अशी सवय झाली की बघणाऱ्याला पण वाटत नाही आणि मलाही वाटत नाही, त्यामुळं मग आणि खरंच खूप छान वाटतं। दरवाजा आपला एकदम छान असा
गुरुवार असो, शुक्रवार असो, पौर्णिमा असो, आपल्याला हळदीचं लेपन केल्याशिवाय आपला दरवाजा एकदम छान वाटत नाही. आणि मनालाही तेवढं सवय लागली आहे ना, तर ते केल्याशिवाय आपल्यालाही कसं तर होतं. त्यामुळं दरवाजा तर सकाळनं अशी सगळं झालं पाहिजे असं वाटतं. त्यामुळंच पौर्णिमेच्या दिवशी लवकर उठून या गोष्टी केल्यानंतर थोडं आपल्याला आहे ना, थोडं पडतं अंगावर काम, पण आहे ना खरंच मनाला खूप प्रसन्न वाटतं. म्हणून या गोष्टी आहे ना आवर्जून केल्या पाहिजे. आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी आपण म्हणतो की हे केलं पाहिजे. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून पण आहे ना खूप सारा बदल आपल्या घरामध्ये जाणवतच असतो. तर आता हे तर सगळं झालं माझं. तर आता म्हटलं चला, आता इतकं उशीर झाला होता आणि मला आहे ना संध्याकाळी पुरणपोळीचा नैवेद्य अधिक मासामध्ये आहे ना खूप साऱ्या गोष्टी केल्या जातात. त्याच्यातलंच एक गोष्ट म्हणजे पुरणाचे धोंडे बनवणं. आता हे धोंडे बनवायचे, त्याच्यावर दिवा लावला जातो तांब्याचा पितळेचा, आणि ते जावायला ते दिले जातं. पण तसंही करतात, खूप जण करतात. पण आपल्या घरातील देवांना विष्णूंना हे धोंडे दिले जातात. आता कोण कोण आहे ना बतासे वापरतात, कोण अनारसे वापरतात, आणि धोंडेही बनवतात आपले पुरणाचेही धोंडे. तर अनारसेचेही मी बनवणारच आहे आणि बतासेही मी आणणार आहे. पण ते म्हटलं सगळं एकत्रच नको, आपण म्हणजे पुरणाचे धोंडे आज बनवू, नंतर मग ओटी भरायची होती आणि नैवेद्यही आज करू. कारण पौर्णिमे दिवशी या गोष्टी केल्यानंतर खरंच छान वाटतं. कारण पौर्णिमा म्हणजे आपल्या कुलदेवतेचं आपल्याला सेवा कराव्याच लागतात. त्यामुळे त्या दिवशी केले ना आपल्याला बरं वाटतं. आणि बरं वाटण्यापेक्षा आहे ना नैवेद्य त्या दिवशी केला जेव्हाच्या तेव्हा ना तर विसरत नाही. नाहीतर आपण करू करू म्हणलं ना महिना संपत येतो तरी पण आपल्याला काही करणं होत नाही. तर आहे ना डाळ ही काढून घेतली आणि मस्तपैकी चहा ठेवला होता. तर चहाही पिऊन घ्यावं म्हटलं, कारण एवढं करायचं म्हटलं थोडी एनर्जी तर पाहिजे आणि चहाशिवाय काही एनर्जी येणार नाही. त्यामुळं मग चहा घेतला आज. आणि पुरणाची तयारी, तर पुरण मी आहे ना शक्यतो म्हणण्यापेक्षा ना बऱ्यापैकी वेळेस आहे ना फक्त गुळाचं करतं. आणि आमच्यात गुळाचंच आवडतं. मलाही नाही आणि सरांनाही साखरेचं काही पुरण आवडत नाही. त्यामुळं मग मी थोडीही साखर त्याच्यामध्ये टाकत नाही, फक्त आपलं गुळाचंच असतं. इथं कटाची आमटीही बनवून घेतली आहे. तर कटाच्या आमटीला आमच्या इकडं एळवणीची आमटी म्हणतात. तर एवढी मी पातळ बनवत नाही. मी घेऊन आले होते. तर आता हे जोडवे आहे ना मी तुम्हाला दाखवते, मी डिझाईन कशी आणली आहे. आणि ते घातलेच नव्हते अजून, आणि माझ्याकडे ऑलरेडी खूप जोडवे आहेत. तरी पण आहे ना ह्यावेळेस हे जोडवे आणलेत मी. प्लेन आहे ते, एवढं काही हे ना डिझाईन नाही आहे. कारण आहे ना मी पहिल्यांदा खूप माझ्याकडं सिंगल आहेत. आणि काय व्हायचं, गावाकडं गेलं ना तर प्रत्येकीचं राहायचं की सिंगल जोडवं घालायचं नाही. म्हणून म्हटलं आपल्याकडं असेही असावे, कारण गावाकडं जाताना असावे, म्हणून मग मी असे जोडवे घेतले. आणि प्लेन याला चुडामाट म्हणतात आणि गावाकडे खूप फेमस आहे. आणि पण घातल्यानंतर खूप छान दिसतात. तर आता आहे ना सगळे ट्रेंड आला आहे की नवऱ्याने घालायचं. तर बघू सर घालतात का नाही. तर आज मी जोडवे घालते. तर चला जोडवे घालते, नंतर तुम्हाला दाखवते. नवऱ्याच्या भरभराटीसाठी असे जोडवे घेतले जातात. आणि मग मीही काही मागं राहणार, मग मीही घेतले सरांकडनं आणि माझ्या पसंतीचेच घेतले. पण गेलो होतो आम्ही दोघंही आणायला आणि असे जोडवे मस्तपैकी घेऊन आले आणि सरांना घालायला लावले. कारण म्हटलं चला आता ट्रेंड आहे तर तुम्ही घातले पाहिजे, सगळेजण घालतात म्हणल्यावर. मग सरांकडनं मी असे जोडवे मस्तपैकी घालून घेतले. आणि त्यानंतर आहे ना मी जे आपले पुरणाचे धोंडे असतात ना ते करायला घेतले. आता पुरणाचे धोंडे कसे करतात हे मी दाखवते. पुरण घेतले आणि जे आपण पुरणपोळीसाठी आपण कणिक मळतो ना तशा पद्धतीनेच मी कणिक मळलेली होती. आणि त्याच कणकेचे आपल्याला असे गोल गोल करून धोंडे बनवायचे असतात. आधी पारी करायची, त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जरा जास्त घातल्यावर छान लागतात पुरण. तर पुरण मी भरपूर घालते आणि त्याचे छोटे 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 असे धोंडे बनवून घेते. आता हे धोंडे आहे ना 33 बनवले जातात. कारण आहे ना या महिन्यामध्ये 33ला महत्त्व असतं. कारण 33 दिवे, 33 बताशे, 33 अनारसे, 33 धोंडे तसे. तर त्यामुळं मी 33 धोंडे बनवले. धोंडे बनवायला आहे ना तसं खूप कमी वेळ जातो. म्हणजे आपण पटपट करायला गेलं का लवकर होतात. पण आपल्याला तेवढं करावे लागतात. पण खूप छान वाटतात धोंडे बनवायला. आता खायला आहे ना तेवढे पुरणाचे मला एवढं काही आवडत नाहीत, पण त्यातले ते छान लागतात, पुरणपोळीसारखेच लागतात. आपण रसामध्ये बुडवून छान लागत होते. पण आहे ना जे ह्याचे बनवले ना खोबऱ्याचे ते खूप छान लागतात मला. त्यामुळं मग खोबऱ्याचे कधी मी बनवते, पण ह्यावेळेस मी पुरणाचेच बनवले. तर इतके मी 33 असे बनवले आहे. आणि कोण आहे ना ह्याला तळून घेतं, तर कोण वाफवून घेतं. म्हणजे आपण उकडीचे मोदक बनवतो ना तसं वाफवून घेतं ना, तसं वाफवून घेतं. तर आता मी तळून घेतले. आता 33 गाईला पण देतात, पण आता आम्ही कुठं गाईला शोधायचं.
आणि मी अगोदर म्हटलं शोधून घ्यावं काही कुठं आहे ते बघावं आणि त्यानंतरच मग तिथं बनवून आपण मग नंतर घेऊन जावं. तर तोपर्यंत मी फक्त देवांसाठी आणि एक दिवशी मी मंदिरातही घेऊन जाईल. तर मंदिरात ते घेऊन जावं लागतं. मंदिरात ही एक दिवा आपल्याला दान केलेला चांगला असतो असं म्हणलं जातं. तर असे मी तळूनही घेते आणि जास्त हे आपल्याला लाल काढायचे नाहीत. आपल्याला आपण जसं तरी लाल होतातच कारण ते कणकेचे असल्यामुळं लाल होणारच थोडेफार तरी, पण छान तळून घ्यायचे म्हणजे कच्चे राहिले नाही पाहिजे. तर असे धोंडे मी करून घेतले 33 आणि छान झाले हे होते कारण पुरणाचे असल्यामुळं तर छान. आणि ज्या मी आहे ना रव्याच्या पापड्या आत्ता बनवल्या होत्या तर त्या तुम्हाला तळून दाखवल्या नव्हत्या. तर रव्याच्या पापड्या आहेत ना सगळेजण म्हणतात खूप लाल होतात पण इतक्या छान होतात आणि पटकन बनणारी रेसिपी आहे. तुम्ही आहे ना थोडं ऊन असेल ना तरी पण बनवू शकता. आता पावसाळा येईलच पण आता नाही जमलं तर आहे ना पुढच्या वर्षी तुम्ही नक्की बनवा. आणि खूप सिंपल पद्धतीने मी सांगितलं आहे आणि खूप पटकन होतं. आपल्यालाही कंटाळा येत नाही उन्हाळी कामाचा. अशा रेसिपी मी तुम्हाला दाखवत असते. तर इथं आहे ना मी रव्याच्या पापड्याही तळून घेतल्या आणि खूप टेस्टला तर खूप छान लागतात. त्यामुळं काही तळायचं असलं ना आधी रव्याच्या पापड्या मला अगोदर तळून द्याव्या लागतात आणि तेव्हाच मग मुलांचं चालू होतं की त्या पापड्या तळ. तर इथं आमटी ही माझी करून झाली होती आणि व्यवस्थित भरपूर अशा मी पापड्याही तळून घेतल्या होत्या. कारण म्हणजे जेव्हा आहे ना अशा गोष्टी तळायच्या असतात ना तर तेव्हाच मी आवर्जून तळते. नाहीतर मला खूप कमी वेळास माझं तळणं होतं. त्यामुळं मग मुलांना आवडतात म्हणून मी थोडंसं तळून ठेवते एका डब्यामध्ये. मग त्यांना आवडेल तेव्हा ते खातात. पुरणपोळी करून घ्यायची होती. आता पुरणपोळ्या आहे ना मी थोड्याच बनवणार होते. एवढं पुरण केलं होतं तेवढ्या काही पोळ्या मी करत नाही. कारण आहे ना आमच्या घरात पुरणपोळी खूप सगळ्यांना आवडते. त्यामुळं मी पुरण टाकताना ना थोडंसं जास्तच टाकते. जे पुरण राहतं ना ते नंतर मग मी त्याच्या पुरणपोळ्या 1-2 अशा बनवत राहते. कारण आपण नंतर आपल्याला पुरण बनवून नंतर पोळ्या बनवणं होत नाही. त्यामुळं मग मी तसं करते. तर आता आहे ना देवांसाठी असा नैवेद्यही काढला होता. त्याच्यामध्ये रस, आमटी, परत दूध, पुरणपोळी आणि भजीही केली होती. तर तेही ठेवली. तर आता ओटी भरायला घेतली होती. ओटीमध्ये मी काय काय घेतलं होतं तुम्हाला सांगते. साडी घेतली आहे आणि जे ब्लाऊज पीस आहे ना तो घ्यायचा जो असेल ते आपल्या घरात पण नवीन असावा, जे घातलेला नसावा असा असावा. आणि त्याच्यात आपल्याला जे तांदूळ घ्यायचे आहे त्याच्यात आपल्याला सुपारी, हळकुंड, बदाम, त्यानंतर खारीक हे ठेवून ओटी भरायची आहे. आपण एखादी सुवासीन आपल्या घरी आल्यावर कशी ओटी भरतो तशी आपल्याला ती ओटी भरायची आहे. आणि आपल्याला जेवढं शृंगाराचं सामान आणता येईल ते आणायचं. आता ह्या ओटी भरायची देवीची आणि ती तशीच रात्रभर आपल्याला तिथं ठेवायची. आता तुम्ही विचार कराल की ही ओटीचं नंतर काय करायचं. आता बघा ही ओटी तुम्हीही वापरू शकता किंवा तुम्हाला एखादी सुवासीन अधिक मासामध्ये घातली जाते जेवण म्हणून. तर त्या दिवशी नाही घातली तर दुसऱ्या दिवशी तुम्ही घालू शकता आणि तीच ओटी तुम्ही तिला देऊ शकता. तर असंही करू शकता किंवा मग नसेल तुम्हाला द्यायची तर तुम्ही स्वतः वापरू शकता. फक्त आहे ना ही ओटीची साडी ते असेल ना तर फक्त ती मासिक धर्म काय असं असेल तेव्हाच आपण नाही घालायचे. असं नॉर्मल असेल तेव्हा घातले तरी चालते. तर असा मी नैवेद्य दाखवून घेतला आणि पुरणाचे धोंडेही असे ठेवले आहेत. तर देवांची अशी छान पूजा. तर छान देवीची ओटी भरली आहे. धोंड दान करतात तसं केले. दिवा ते लावून करतात. जेवढं मला माहिती आहे ना त्याच्यानुसार मी केले. काही चुकीची माहिती कधी कधी मिळते. तर मी जे बघितलंय लहानपणापासून ते मी केलं आहे. आणि पुरणपोळीचा नैवेद्य आज पौर्णिमा होती म्हणून म्हटलं धोंडेही होतील सगळं होते. परत कसं होतं करू म्हटलं की ते राहून जातं. तर असं छानशी ओटी भरून झाली आहे. आता नंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला, धोंडेदान केलं आणि आता मला जेवण करायचं कारण आज मी पौर्णिमेचा उपवासही केला होता. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.